मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. अमेरिकेचं भारताला मोठं गिफ्ट. टॅरिफ 25% वरून 18%. मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये फोनवरून चर्चा. तर भारत रशियाऐवजी व्हेनेझुएलाकडून खनिज तेल खरेदी करणार, ट्रम्प यांचा दावा. कात्रज दूध संघाला अजितदादा पवारांचं नाव दिलं जाणार. दूध संघाचं नामकरणाचा ठराव मंजूर. अजितदादांच्या स्मृती जपण्यासाठी निर्णय. सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करा. राष्ट्रवादीच्या 30हून अधिक सेल प्रमुखांचं पत्र. सेलच्या राज्यप्रमुखांचं पटेल आणि तटकरेंना पत्र. सुनेत्रा पवारांना अध्यक्ष करण्याची मागणी. लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देऊ. संभाजीनगरातील प्रचार सभेत एकनाथ शिंदेंचं आश्वासन. शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याची ग्वाही. मुंबईचं महापौर पद महिलांसाठी आरक्षित. मुंबईच्या उपमहापौर महिलाच असणार. सूत्रांची माहिती. महापौर भाजपचा, उपमहापौर शिवसेनेचा असणार. शिवसेनेकडून उपमहापौर महिला उमेदवार असण्याची शक्यता. विल्सन जिमखान्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन. जिमखान्याचा भूखंड जैन समाजाला दिल्याचा वाद. शासनाच्या निर्णयाविरोधात विविध संस्था आक्रमक. आझाद मैदानात आंदोलन करून सरकारचा निषेध. गीग कामगारांकडून कामबंद संपाची घोषणा. आज गीग कामगारांकडून देशव्यापी संपाची घोषणा. कामाचे योग्य वेतन मिळत नसल्यानं काम बंद. संबंधित सर्व कामं बंद राहणार. ईव्हीएमवर अविश्वास दाखवू नका. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा. खासदार ओमराजेंचं आवाहन. ईव्हीएममध्ये घोळ असता तर मी खासदार असतो का? ओमराजेंचा सवाल. चांदीच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण. 3 दिवसात चांदीत 1,44,500 रुपयांनी घसरण. चांदीच्या दरात 36% घसरण. मुंबईमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर. म्हाडाकडून मुंबईतील विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या 120 घरांसाठी लॉटरी. 5 फेब्रुवारीपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार. नवीन आर्थिक वर्षामध्ये मुंबईकरांच्या पाणीपट्टीमध्ये 6 ते 7% वाढ होण्याची शक्यता. निवडणुका होताच प्रशासनाकडून पाणीपट्टी वाढीच्या हालचाली. मुंबई पोलिसांनी अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याचं वृत्त फेटाळलं. मुलं बेपत्ता झाली नसल्याचं पोलिसांकडून स्पष्ट. अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार. रायगड पोलीस ऍक्शन मोडवर. 18 जणांवर तडीपारीची कारवाई. 1500 परवानाधारक शस्त्र पोलिसांकडे जमा. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई. अहमदाबाद अपघाताची पुनरावृत्ती टळली. एअर इंडियाच्या बोईंग विमानाचं इंधन स्विच बिघडलं. लंडन ते बंगळुरू फ्लाईट रोखली. लंडनच्या हिथ्रो विमानतळावरची घटना.